आता बातमी आहे साम टीव्हीच्या इम्पॅक्टची। अमरावतीच्या मेळघाट मधल्या डोमा इथल्या शासकीय निवासी मुलींच्या आश्रमशाळेच्या वसतिगृहात विद्यार्थिनींना क्षमतेपेक्षा जास्त कोंबून ठेवल्याचा गंभीर प्रकार उघडकीला आला होता। 48 विद्यार्थ्यांची क्षमता असलेल्या या खोलीमध्ये तब्बल 110 विद्यार्थिनी राहत असून एका बेडवर 2 ते 3 विद्यार्थिनींना झोपायला लागत होतं, अशी माहिती साम टीव्हीनं दाखवली होती। याची दखल आता आदिवासी विभागानं घेतलेली आहे। 1 सप्टेंबर पासून सर्व विद्यार्थिनींची निवासी व्यवस्था नवीन वसतिगृहात केली जाणार आहे। डोमा इथे आश्रमशाळेमध्ये मुलींचं स्वतंत्र वसतिगृह नव्यानं तयार करण्यात आलेलं आहे आणि 1 तारखेपासून 1 सप्टेंबरपासून ते वापरात आणण्यासाठी संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत। 1 सप्टेंबरपासून इथे विद्यार्थ्यांनी स्थलांतरित होतील। आदिवासींवर जो खर्च व्हायला पाहिजे तो आदिवासींवर खर्च न होता लाडक्या बहिणीवर तो खर्च केला जात आहे आणि आदिवासी बांधवांवरची जी काही एसटीची जी तरतूद आहे ती तरतूद दिवसेंदिवस कमी करत आहे। याला शासनाने तेवढं जबाबदार आहे। मी तर म्हणतो जे काही राज्याचे आदिवासी मंत्री आहे त्यांनी ह्या ज्या सगळ्या बाबी आज या 1-2 महिन्यात समोर आल्या त्या बाबी पाहता त्यांनी राजीनामा द्यावा।